आपण सगळ्यांनीच अशा काही कथा वाचल्या आहेत किंवा ऐकल्या आहेत ज्या एका भयानक भविष्याबद्दल सांगतात. पण कधी विचार केलाय की त्या कथा आता आपल्या स्मार्टफोनमधूनच वास्तवात उतरत आहेत? चला, आज याच डिजिटल जगाचा आरसा आपण पाहणार आहोत. हे वाक्य ऐकून थोडं धक्कादायक वाटू शकतं, नाही का? पण जरा थांबा आणि विचार करा. ज्याला आपण टेक्नॉलॉजीची प्रगती म्हणतो, ती खरंच आपल्याला पुढे नेतेय की नकळतपणे एका सापळ्यात अडकवतीये? आणि हाच प्रश्न आजच्या आपल्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. जी उपकरणं आपलं आयुष्य इतकं सोपं करतात, तीच कुठेतरी आपल्या स्वातंत्र्याच्या अदृश्य बेड्या तर बनत नाहीयेत ना? चला तर मग याचाच शोध घेऊया. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात भयानक समानतेने. ती म्हणजे सतत पाळत ठेवण्याची कल्पना. हा असा डोळा आहे जो कधीच झोपत नाही. जॉर्ज ऑरवेलने 1984 मध्ये जे काही लिहिलं होतं ना, ते आज अक्षरशः खरं ठरतंय हे बघून आश्चर्य वाटतं. तेव्हाचा बिग ब्रदर म्हणजे आजचा आपला स्मार्टफोन, जो सतत आपल्यावर नजर ठेवून आहे, आणि विचार पोलीस, त्याचं काम आता AI अल्गोरिथम्स करतायत. म्हणजे आपण पुढे काय करणार याचा अंदाज ते आधीच लावतायत. आणि हे काही फक्त थिअरी नाहीये, हे आपलं रोजचं वास्तव आहे. अलेक्सा किंवा गुगल होमसारखी उपकरणं आपल्या घरातली खाजगी संभाषणं ऐकतात. कधी झालंय का असं की आपण मित्रांशी एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो आणि काही वेळातच त्याच्या जाहिराती दिसू लागतात? हे तंत्रज्ञान खरंच आपल्या सोयीसाठी आहे की आपल्याला नियंत्रित करण्यासाठी? आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. इथे नियंत्रण भीतीने नाही, तर आनंदाच्या एका जाळ्यात अडकवून मिळवलं जातं. एक असा तुरुंग जो आनंदाने बनलेला आहे. ब्रेव्ह न्यू वर्ल्ड या कादंबरीत सोमा नावाचं एक औषध होतं, जे लोकांना एका खोट्या आनंदात ठेवायचं. आज तेच काम सोशल मीडियावरील लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. प्रत्येक नोटिफिकेशन आपल्या मेंदूला डोपामाइनचा एक छोटा डोस देतं, ज्यामुळे हळूहळू त्याचं व्यसन लागतं. हे नियंत्रणाचं एक खूप हुशारीने बदललेलं रूप आहे. आणि हे सगळं काही अपघाताने होत नाहीये. टिकटॉक किंवा इन्स्टाग्रामचे अल्गोरिदम आपल्याला जास्तीत जास्त वेळ अडकवून ठेवण्यासाठीच डिझाईन केलेले आहेत. ते अशा पोस्ट्सना जास्त महत्त्व देतात, ज्यामुळे राग, मत्सर किंवा तीव्र भावना निर्माण होतात. का? कारण अशा भावनांवर लोक जास्त प्रतिक्रिया देतात. आणि याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतोय. हे आकडे तर धक्कादायक आहेत. सरासरी लोक दिवसाचे 3 तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत. फक्त विचार करा, हाच वेळ जर आपण खऱ्या नात्यांमध्ये, आपल्या छंदांमध्ये किंवा काहीतरी नवीन शिकण्यात गुंतवला असता तर काय झालं असतं? हा डिजिटल आनंद आपल्याला एका सुंदर पण तितक्याच धोकादायक पिंजऱ्यात कैद करतोय. आता आपण तिसऱ्या आणि कदाचित सर्वात धोकादायक समानतेकडे जाऊया. ती म्हणजे माहितीवर नियंत्रण आणि विचारांची दडपशाही. फॅरनहाइट 451 मध्ये लोकांना विचार करण्यापासून रोखण्यासाठी सरकार पुस्तकं जाळत असे. आज पुस्तकं जाळायची गरजच नाहीये. अल्गोरिदमच ते काम करत आहेत. ते आपल्याला फक्त तीच माहिती दाखवतात जी आपल्याला आवडेल, ज्यामुळे आपण आपल्याच विचारांच्या एका इन्फॉर्मेशन बबलमध्ये, म्हणजे एका बुडबुड्यात अडकतो. वेगळे विचार, वेगळी मतं आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. हे अल्गोरिदम ठरवतात की काय दाखवायचं आणि काय लपवायचं, आणि यामुळेच फेक न्यूज वाऱ्याच्या वेगाने पसरते आणि खरं काय ते कळणंच अवघड होऊन बसतं. इतकंच नाही तर अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठ्या टेक कंपन्या एकत्र येऊन विरोधी मतं दडपण्याचं काम करतात. ही एक प्रकारची अदृश्य सेन्सरशिपच आहे, नाही का? आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतोय माहितीये? एका अभ्यासानुसार आपली सरासरी लक्ष देण्याची क्षमता, म्हणजे अटेन्शन स्पॅन, आता फक्त 8 सेकंदांवर आलाय. म्हणजे एका गोल्डफिशपेक्षाही कमी. विचार करा, सततचं या छोट्या छोट्या व्हिडिओ आणि पोस्ट्समुळे आपली खोलवर विचार करायची सवयच निघून चाललीय. आणि ह्या ज्या कल्पना आहेत त्या फक्त जुन्या कादंबऱ्यांपुरत्या मर्यादित नाहीत. खरं तर आजच्या मीडियामध्ये त्या अधिक भयाण आणि वास्तविक रूपात आपल्यासमोर येत आहेत. या डिस्टोपियन कल्पनांचा प्रवास खूपच रंजक आहे बघा. याची सुरुवात झाली ऑरवेल आणि हक्सले यांच्यासारख्या लेखकांच्या कादंबऱ्यांमधून. तो होता पाया. मग आली ब्लॅक मिरर सारखी मालिका, जिने या कल्पनांना आजच्या डिजिटल जगाचं प्रतिबिंब दाखवलं. आणि आता मेटावर्स सारख्या तंत्रज्ञानामुळे आपण या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच्या उंबरठ्यावर उभे आहोत. ब्लॅक मिररचा तो नोज डाईव्ह एपिसोड आठवतोय का, ज्यात लोकांचं पूर्ण आयुष्य त्यांच्या सोशल रेटिंगवर अवलंबून होतं?
आता विचार करा, आज उबर, लिफ्ट किंवा एअरबीएनबीमध्ये आपण रेटिंग देतोच की, म्हणजे आपण नकळतपणे माणसांना आणि त्यांच्या वागण्यालाही लाईक्स आणि रेटिंगच्या तराजूत तोलू लागलो आहोत. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? आपण ह्या डिजिटल चक्रातून कधी बाहेर पडू शकतो का? हो, नक्कीच. पण त्यासाठी आपण एका सापळ्यात अडकलो आहोत ह्याची जाणीव होणं ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. या संपूर्ण विश्लेषणातून आपण 3 महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करू शकतो. 1. आपल्या प्रत्येक हालचालीवर सतत पाळत ठेवली जात आहे. 2. आपल्या भावनांचा वापर करून आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे. आणि 3. आपल्याला मिळणारी माहिती अल्गोरिदमद्वारे फिल्टर केली जात आहे, ज्यामुळे आपले विचार नियंत्रित केले जात आहेत. हेच तर कोणत्याही डिस्टोपियन जगाचे आधारस्तंभ असतात. शेवटी या कथा आपल्याला केवळ घाबरवण्यासाठी नाहीत, तर त्या आपल्याला जागं करण्यासाठी आहेत. त्यामुळे खरा प्रश्न हा आहे की खूप उशीर होण्यापूर्वी आपण या डिजिटल स्वप्नातून जागं होऊन आपल्या स्वातंत्र्याची निवड करणार आहोत का? यावर विचार करण्याची वेळ आता आली आहे.